देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी स्पीकर बंद करा सांग, माईक बंद सांग. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी पंतप्रधान झाल्यानंतर ज्या योगामुळे संपूर्ण जग हे एक काळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झालं, मानसिकदृष्ट्या स्वस्थ झालं, बौद्धिकदृष्ट्या तल्लख झालं, अशी जी योगाची किती हजार वर्ष माहीत नाही, पण 5000 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. पण कोणी म्हणतं 12000 वर्षापूर्वी, कोणी म्हणतं 7000 वर्षापूर्वीची जी परंपरा आहे ती सगळ्या जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी जागतिक योग दिन हा जगाच्या फोरममध्ये मान्य करून घेतला. जगाच्या फोरममध्ये कधी पर्यावरण दिन मान्य करून घेतला जातो, कधी फादर्स डे म्हणजे वडील दिन, कधी मदर्स डे मातृदिन, असं सगळं जग ठरवतं आणि तो दिवस सगळं जग फॉलो करतं. योगाच्या बाबतीतला अनुभव असा आहे की त्याची उपयोगिता, आवश्यकता मोदीजींच्या मांडणीनंतर जगाला इतकी पटली की सगळे जगातले 182 छोटे मोठे देश उद्या 21 तारीख, दरवर्षी 21 जून योग दिनाच्या निमित्ताने आपापल्या ठिकाणी योगा करत असतात. स्वाभाविक देश, शहरं, गावं, अगदी जतसारख्या ठिकाणी उद्या 10,000 संख्येचा योगा आहे. त्या जतपासून जवळ बालगावला 3 वर्षापूर्वी 1,06,000चा योगा झाला. तसं ते वाढत चाललंय. उद्या 2 मोठे कार्यक्रम आहेत शहरामध्ये. एक देवेंद्रजींचा आहे वारकऱ्यांबरोबर योगा, एक माझ्या मुरली अण्णाचा आहे नेहमीचा त्याचा योगा. त्यामुळे आम्ही आमचा योग दिन आज केला. अर्ध्या मिनिटात सांगायचं झालं तर ही मानसी नावाची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये 12 ते 19 वयोगटातल्या मुलींना जे जे हवं आहे आणि घरचे देऊ शकत नाही ते फ्री देण्याचा प्रयत्न आहे. दर 3 महिन्याने मेडिकल चेकअप, टॉनिक्सच्या गोळ्या, रोजचं योगानंतर खाणं, महिन्यातलं सॅनिटरी नॅपकिन, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर, दर 6 महिन्याने डेंटिस्टकडून दात क्लिनिंग, महिन्यातून एक सिनेमा, दर 3 महिन्याने आउटिंग, असं मोठं पॅकेज आहे. करता करता मानसीच्या एका वर्षामध्ये 19 ब्रांचेस झाल्या, 850 नोंदणी झाली, ₹1 कशाचाही फी नाही. आम्ही सगळंच कोथरूडसाठी केलं. आता आम्ही सगळंच ओपन करतो. 20 प्रकल्प माझे चालतात, हे सांगण्याची आता वेळ नाही. पण आज या 19 मानसीच्या केंद्रातल्या 850 महिला आणि काही जणींनी उत्सुकता दाखवली ना आम्हाला यायचं आहे, असं जवळ 1100 जणींनी एकत्र योगा केला. अप्रतिम सामूहिक योग दर्शन या निमित्ताने झालं. आता विद्यार्थ्यांच्या मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्याच संदर्भातला प्रश्न आहे. हिंदी भाषेच्या विषय आपण जर पाहिलं तर अनडिक्लेअर्ड डिसिजन जो झालेला आहे, तिसऱ्या भाषेचा जो विषय आहे त्याच्यासाठी शिक्षक आणि त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचा एक थोडी अडचण येण्याची शक्यता आहे. तुम्ही कसं बघताय संपूर्ण? मला असं वाटतं की प्रत्येकच विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही, त्यातलं समाजकारण सुद्धा शोधलं पाहिजे. हिंदी ही एका अर्थाने शाळांमध्ये सक्तीची केली नाही. 2 विषय जे आहेत म्हणजे मराठी मातृभाषा, आता मराठी माध्यमाच्या शाळा नसणाऱ्यांना सुद्धा सक्तीची केली आहे. प्रत्येक शाळांमध्ये मराठी शिकवलं पाहिजे, पण आपल्या राज्याची मातृभाषा मराठी आहे. बरोबरीने इंग्लिश ही सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे. अजूनही सगळी पुस्तकं इंग्लिशमधून मराठीत व्हायची आहेत. त्यामुळे जगामध्ये आपल्याला जायचं असेल तर इंग्लिश. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकवा असं म्हटलं. तिसरी भाषा कुठलीही असू शकते. हिंदीचा आग्रह नाही आहे. तर तुम्ही हळूहळू फॉरेन लँग्वेज पण शिकायला पाहिजे ना. तर जर्मनीसारख्या देशामध्ये आपल्या तरुणींचं डिमांड वाढली, मग जर्मन आले पाहिजे. त्यातली त्या शाळेमध्ये 20 विद्यार्थ्यांची संख्या क्रॉस झाली तर त्या ठिकाणी शिक्षक मिळेल आणि तो तिसऱ्या भाषेचा, हिंदी असेल, जर्मनी असेल, तमिळ असेल, त्या शाळेने ठरवायचं. 2 भाषा सक्तीच्या, 1 भाषा ऐच्छिक, यात काय राजकारण करायचं? आणि हिंदी, बरं तुम्ही इंग्लिशला नाही विरोध करतो, चला सगळ्या देशभर आंदोलन करूया. मी आंदोलनाचं नेतृत्व करतो की या देशामध्ये इंग्लिश भाषा शिकवण्याची आवश्यकता नाही. पण मी पण आंदोलन करणार नाही, तुम्ही पण करू देणार. इंग्लिश नाही शिकली तर आमची पोरं पुढे कशी जातील? बोमलाला 150 वर्ष राज्य ज्यांनी केलं त्यांची भाषा चालते. आणि ह्या देशातला अधिक वर्ग, उत्तर भारत सगळं अधिक वर्ग जी भाषा बोलतो, देशामध्ये जायला एक कॉमन लँग्वेज आहे. हिंदीला विरोध, इंग्लिशला विरोध करा.
बघा घराघरातून पालक तुम्हाला हाकलून लावतील, अरे तुझ्या पोरगा कॉन्व्हेंट जातो आणि माझ्या पोराला इंग्लिश शाळेत जायला माझ्या पोराला मागे ठेवायचं होईल, इंग्लिशला विरोध करावा द्यावा सुरू करा. उद्धव ठाकरेंनी आव्हान दिले, तुम्ही लागू करून दाखवा, मी बघतो थेट आव्हान दिले. नाही, असं आहे की ह्या देशाची लोकशाही, त्याची ब्युटी, त्याची सुंदरता इतकी आहे की कोणी काही म्हणू शकतं, कोणी कुठलं आंदोलन करू शकतं. पण नम्रपणे राजींना मी खूपच मानतो. लोकशाही आहे ना, तेव्हा ठोकशाही कशासाठी? ज्याला शिकायचं त्याला शिकू दे, ज्याला शिकायचं नाही आणि सक्ती केली जाते त्यांच्यासाठी आंदोलन करा, शिकून तर दाखवा. हे काय आवश्यक इथं फाडली परवा. म्हणून मला वाटलं की एका बाजूने लोकशाहीचा आग्रह धरायचा, ही ठोकशाही आहे. तुम्ही आव्हान करा, कन्व्हिन्स करा. राजसाहेबांनी एक चांगलं आव्हान केलं की जे हिंदी भाषा शिकवतील ते महाराष्ट्र द्रोह करतील. म्हणजे कसं काय तो महाराष्ट्र द्रोह होतो माहीत नाही, पण आव्हान केलं. पण आम्ही शिकवून देणार नाही, पुस्तकं फाडू आणि पाट्या तोडू आणि बोर्ड तोडू, ही काही लोकशाही नाही. पवार पण म्हणतात सक्ती योग्य नाही. पवार पण म्हणतात हिंदी सक्ती योग्य नाही. पवार म्हणतात म्हणजे काय परमेश्वर म्हणतो काय? अशा भाषेत सांगते की पवार म्हणतात म्हणजे इज नॉट अ गॉड. हा, ही इज अ व्हेरी एक्सपिरियन्स मॅन, इज अ व्हेरी गुड मॅन. पण पवारांनी सांगून मग उद्यापासून पवार सांगतील सगळ्यांनी पांढरे शर्ट, दादासारखा पांढरा शर्ट घाला, ऐकायचं काय? हा सगळा वाद होत असताना दुसरीकडे मनपाच्या शिक्षकांना देखील ॲडमिशनसाठी टार्गेट देण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचं एक टार्गेट, 10 विद्यार्थी आणा, 20 विद्यार्थ्यांना, असं टार्गेट. स्वाभाविक आहे की पटसंख्येचं किती, पटसंख्येला किती शिक्षक याचं कंपल्शन आहे. उद्या ही पटसंख्या कमी झाली तर त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येतील किंवा त्यांचं समायोजन होईल. त्यामुळे त्यांना आग्रह झाला रे आपली शाळा बंद पडली तर तुम्ही घरी बसाल म्हणून टार्गेट दिलं आहे. पण टार्गेटमध्ये काय कुठे कंपल्शन आहे का? त्यांना हे म्हटलं आहे की आपलं टार्गेट पूर्ण नाही झालं, आपली शाळा पटसंख्या नीट नाही झाली तर तुम्हाला कोणाला काढता येत नाही, तुम्हाला समायोजन करावं लागेल. काल दोन्ही शिवसेनांचे वर्धापन पार पडले, ज्यामध्ये उद्धव ठाकरे भाजपलाच टार्गेट करताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये ते म्हटले की शिवसेना प्रमुख हा जो ब्रँड तुम्ही पुसायला निघाला तर तुमचं नामोनिशाण मिटून टाकू, असं भाजपला. अशा उद्धवजींनी वल्गना केलेल्यांचं एक पुस्तक होऊ शकतं. देवेंद्रना ते म्हणाले तू तरी राहशील मी तरी राहशील. देवेंद्रजी असं म्हणाले नाहीत, त्यामुळे ते राहिले, कोण? उद्धवजी राहिले. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांनी केलेल्या वल्गना, हात तोडू, पाय तोडू आणि असं भरपूर म्हणजे लिहायला बसतो, एक पुस्तक होईल. त्यामुळे गरजेल तो पडेल काय? आणि ही आपली संस्कृती आहे का की तुला संपवतो मला संपवतो? आमच्याकडे सुद्धा अशी भाषा वापरणाऱ्यांना देवेंद्रजी त्या वेळेला कान पकडतात की ही भाषा नाही, ही आपली संस्कृती नाही. देवेंद्रजी कधीही अपवादाने सुद्धा असा शब्द वापरतात. अमितभाई येतात ना दौऱ्यात. अमितभाईंचा मुंबई प्रवास आहे, पण त्यांना तातडीने माहीत नाही काय कारण, पण कर्णावतीला अहमदाबादला पोचायचं असल्यामुळे 21 तारखेचे 4 कार्यक्रम होते, 4ही आपण 15 दिवसांनी करू असं त्यांनी म्हटलं. दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात काल उद्धव ठाकरे म्हटले की जे तुमच्या मनात आहे, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तोच मी निर्णय घेणार. इथून कुठेतरी एक पाऊल पुढे किंवा सकार. उशीर का होतोय? जर काहीही अट नाही आहे तर 2 मिनिटात करा. तर मी काय भविष्यकार नाही, होणार की नाही होणार सांगायला, पण रोज होणार, रोज बॅनर होणार, रोज पोस्टर होणार. अरे करा ना. असं आहे, ही तर सोडा, राज उद्धवजी तर एकत्रच होते. राज उद्धवजी, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक सगळे एकत्र होते. तरीही जनसंघ होता, तरीही जनता पार्टी होती, तरीही भारतीय जनता पार्टी होती आणि ती वाढतच राहिली. आता त्यातले तर सगळे विखुरले गेले. 2 जण एकत्र राहण्याची भाषा करतात. या उलट चांगलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अदरवाईज आव्हानच नाही. 75 सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजीने उचलले. 75 तर नवीन उमेदवार शोधायचे आहेत तुम्हाला. एकनाथजीने 75 आयते उमेदवार मिळाले. करणार कसे लढणार? लढतच नाही आहे. आणि त्यामुळे उलट एकत्र आले तर लढत निर्माण होईल. काय बघा, देवेंद्रजी जे बोलतात ते त्याला कधी मागे घ्यावं लागत नाही. देवेंद्रजी असं म्हणाले की महायुती म्हणूनच आम्ही निवडणुका लढू, ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. सरकार राज्यामध्ये महायुतीचं आणि खाली एकमेकाला शिव्या घालतात असं होऊ देणार नाही. त्याला मैत्रीपूर्ण म्हणतात. पण
पहिला प्रयत्न महायुती म्हणून निवडणुका लढू. दादा महापालिकेच्या पूजेवरून जो काही सध्या वाद सुरू आहे की राष्ट्रवादीच्या लोकांनी त्यांचा व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे. असं आहे की प्रत्येकाला त्याचं त्यांनी नरबळी दिला का? हो नाही दिला ना. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला शिव्या देण्याचं आहे सध्या काय तुम्ही ठेवलं आहे का धर्मंध? वाटेल ते बोलता. तुम्हाला कोणी काय बोलतं काय? तुम्हाला पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता अघोरी की घोरी ठरवायचं कोणी? बरंच भोगावाला असं वाटलं की बा मला नॉट नेसेसरी पालकमंत्री आणखी काहीतरी इप्सित असेल, माझ्या मतदारसंघातली जनता सुखी व्हावी, माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी होऊ नये, असं काहीतरी असेल. तर प्रत्येकाला त्याच्या परमेश्वरापर्यंत आणि त्याच्या ध्येयपूर्तीपर्यंत जाण्याच्या मार्गाचं या घटनेमध्ये स्वातंत्र्य जगात नाही आहे. जगात नाही आहे. तुम्ही ओपनली तुमचं यज्ञ करून दाखवा. लगेच अनेक देश आक्रमण झाले. नाही हमारे देश में यज्ञ नाही चलेगा. आमच्याकडे नमाजी चालतो, आमच्याकडे चर्चमध्ये जाणं चालतं आणि चांगल्या अर्थाने की तुला ज्या मार्गाने परमेश्वरापर्यंत जायचं जा. दादा आता शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांचं म्हणलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आणि मुंबईत उद्धव ठाकरे हेच शक्तिशाली आहेत असं मोठं वक्तव्य त्यांचं. चांगलं आहे. पवारांना अलीकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखीन कोणतरी पॉवरफुल आहे असं म्हणावं लागतं आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाला पॉवरफुल म्हणावं लागतं. चांगला आहे. हा पवारांचा मनाचा मोठेपणा आहे. दादा महापालिकेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. 2 आठवड्यापूर्वी तुम्ही आयुक्तांना भेटलात. कमी वेळात जास्त पाऊस होण्याचा ट्रेंड अनेक दिवसांपासून पाहायला मिळतो. मात्र नागरिकांना मोठी समस्या पाहायला मिळते. दादा अक्षरशः वाहतूक कोंडी तर आहेच आहे, पण रस्त्यावर पाणी साठण्याचं काम जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून. तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. यावेळचा पाऊस हा एक्स्ट्राऑर्डिनरी कसा, तर मे महिन्यामध्ये वळी येतो, पण मे महिन्यामध्येच नॉर्मल पाऊस आहे. ढगफुटी म्हणजे परवा मी कोल्हापुरात होतो, माझ्या बंगल्याच्या पायऱ्यांना पाणी लागलं, अनेक घरामध्ये छाती एवढं पाणी आलं. एवढा पाऊस पडल्यानंतर आता तुम्ही देशभरातील चित्र पाहता. एक न एक शहर हे बघा, 2 वर्षापूर्वी दुबईसारखं शहर पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे शेवटी आपली रचना जी असते ते नॉर्मल कंडिशनला असते. आता ती ॲबनॉर्मल झाली. असं झालं का की पुण्यामध्ये काय झालं, 4 दिवस संपूर्ण शहर तळं झालं? असं नाही होत ना. लगेच ते पाणी वाहून जातं. तरीही मी कमिशनरला म्हटलंच आहे की अनेक ठिकाणी पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे ती नाहीच आहे, घातलीच गेली नाही, बिलं काढली गेली. या सगळ्याची चौकशी करा. आणि कमिशनर खूपच चांगले आहेत, 5 वर्ष PM हाऊसमधून राहून आलेले आहेत. ते हळूहळू एकेका विषयाचा अभ्यास करतात. दादा एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची बरीच चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे. ते त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना दिला. राजकारणात कधी पूर्णविराम नसतो. राजकारणामध्ये स्वल्प विराम असतो. त्यामुळे पूर्णविराम नाथाजी म्हणत असतील तर चुकीचं आहे. उद्या तुम्हीच प्रश्न विचारा. तुम्ही तर म्हणाला होता जाणार नाही, मग आज कसे गेलात? देशाला गृहमंत्र्याची गरज असताना गृहमंत्री घर फोडण्याचं काम करताय. उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर ते गृहमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत आणि कोणाचं घर फोडलं नाही. लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे ना की मी कुठल्या पक्षात जावं, का मानगूट धरून आणली, दांडुका लावलं, दाखवला. बघा, तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाही अशी स्थिती येणार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये उमेदवार मिळणं कठीण होईल. शिवसेनेला उमेदवार मिळणं कठीण. दादा खरं तर राज ठाकरे युती करताना फारसे उत्सुक दिसत नाहीत, पण उद्धव ठाकरे खूपच पुढे गेलेत. झालंच पाहिजे, केलं. पर्यायच नाही. जर मनसेवर युती गेली तर थोड्या तरी जागा येतील. अदरवाईज मी सांगितलं ना, 75 कालची फिगर 75 आहे. 75-92 पैकी सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजींकडे गेले. अजून 4 महिने आहेत. बहुधा 92 पैकी 93 जातल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता त्यांना एकच आशा आहे. त्यांनी शरद पवारांना बरोबर घेऊन पाहिलं, त्यांनी काँग्रेसला बरोबर घेऊन पाहिलं, काय जमलं नाही. 20 आल्या, 10 आल्या, 16 आल्या. आता ते मनसेला बरोबर घेऊन प्रयत्न करत आहेत. चांगलं आहे. लोकशाहीमध्ये समोर विरोधक चांगले असायला पाहिजे. ओंकार कदम हा भाजपचा पदाधिकारी आहे आणि त्याने महापालिकेतल्या वैद्यकीय ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना याच्यावर देवेंद्रजी बोलले आहेत की आम्ही कोणाची दादागिरी कार्यकर्त्याची नेत्याची सहन करणार नाही. आणि त्यांना देवेंद्रजींची कार्यपद्धती अशी आहे की ते ओपनली काही करत नाही. त्याने सायलेंटली ओंकारला जी काही सूचना द्यायची ती त्यांच्या बोलण्यातूनच दिली आणि निरोपी पाठवला की हे चालणार नाही.
पार्टी सहन करणार. येस हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.